नमस्ते, गुड मॉर्निंग. आज ज्योती चांदेकर या अभिनय क्षेत्रात गाजलेल्या व्यक्ती, नावाजलेल्या व्यक्ती अ, नाहीत या जगात यावर विश्वासच बसत नाही. कारण माझी मुलगी 3 वर्षाची असताना त्या स्वतः माझ्याकडे आल्या होत्या. त्यावेळी तेजस्विनी पंडित यांच्या लग्नाच्या वेळी त्यांच्या हातावर मेहंदी काढायची होती आणि त्यासाठी त्या स्वतःहून माझ्याकडे आल्या. आजही तो क्षण आठवला की अंगावर शहारे येतात. इतकी मोठी व्यक्ती, नावाजलेली व्यक्ती माझ्या इथे येणं हे माझं सौभाग्य मी समजले आणि त्यावेळी खूप चांगल्या पद्धतीने मी ते जे माझं प्रोजेक्ट होतं मेहंदी काढण्याचं, ते खूप चांगल्या पद्धतीने पूर्ण करू शकले आणि फॅमिली मेंबर असल्यासारखी त्यांनी मला त्यावेळी वागणूक दिली. त्यांच्या प्रेमासाठी मी त्यांना खूप शतशः नमन करते. कारण त्यांनी जो मला सन्मान दिला होता मेहंदी डिझायनर म्हणून, तो मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. त्यांनी मला प्रेरणा दिली, की पुढे त्याच पद्धतीने मी काम करेल. खरं तर त्याच वेळी मला त्यांनी सांगितलं, की "तू अ, मराठी सिने क्षेत्रात, नाट्य क्षेत्रात येऊ शकतेस." पण मुलगी लहान होती आणि मला तिच्याकडे पूर्ण चांगल्या पद्धतीने लक्ष द्यायचं होतं. तिच्या सहवासात सोबतीत राहायचं होतं. म्हणून मी ती ऑफर त्यांची त्यावेळी स्वीकारली नाही. असा विचार केला, की बघू नंतर, नंतर वेळ आहे. आणि आजही मनात आहे, नक्कीच मी मराठी सिनेसृष्टीसाठी काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्याची प्रेरणा मला ज्योती चांदेकर यांनीच दिली होती. तर त्यासाठी मी शतशः ऋणी राहील. आज पेपरमध्ये सुद्धा त्यांचा लेख आलेला आहे. आज त्या जगात नाही. अ, म्हणतात ना, काही गोष्टी आपण ठरवलेल्या असतात, की मी ठरवलं होतं, की त्यांना एक दिवस नक्की आवर्जून भेटायला जाईन. वेळ काढून त्यांच्यासाठी अर्धा तास भेटणं हे माझं स्वप्न होतं म्हटलं तरी चालेल. पण ते आता अपूर्ण राहिलेलं आहे आणि हे एक इन्स्पिरेशनल व्यक्तिमत्व होतं आणि त्या व्यक्तिमत्वाविषयी आज काय आलेलं आहे ते आपण पेपरमधलं तर वाचूयात. पण माझ्यासुद्धा भावना खूपच जवळकीच्या, आपुलकीच्या होत्या आणि त्यांच्याशी जो ऋणानुबंध जुळला होता, त्याला काय नाव देऊ हे मला सुचत नाही. पण अतिशय डाऊन टू अर्थ अशी व्यक्ती आणि प्रेम रिलेशन सांभाळणारी, मुलीचं करिअर घडवणारी असं व्यक्तिमत्व मी स्वतः त्यावेळी जवळून बघितलं. त्यांच्या रिलेशनमध्ये बरेच जवळपास बरेच जण आज नाट्यक्षेत्रात काम करतात, मराठी सिनेसृष्टीत काम करतात. पण त्यांनी मला थोडंसुद्धा असा मोठेपणा किंवा वेगळेपणा जाणवून दिला नव्हता. हे मला क्षणोक्षणी आठवतं आणि तेच मी सुद्धा कॉपी केलेलं आहे, की आपणही आपल्या क्षेत्रात कितीही मोठे झालो, तरी अशाच पद्धतीने आपल्याला वागता आलं पाहिजे. कारण तीच आपली प्रेरणा असणार आहे आणि आपण आपल्या यशाचा सर्वांना आनंद देता येणं हे माझ्यासाठी फार मोलाचं आहे. तर आता मी सुरुवात करते. त्यांच्या निधनाची बातमी येऊन 5 दिवस होऊन गेलेत. अद्यापही लोक त्यांच्याविषयी भरभरून बोलत आहेत. त्यांचे सहकलाकार समाज माध्यमांवर भावूक होऊन लिहित आहेत. त्या होत्याच तशा, रूप संपन्न आणि अभिनय संपन्न. ज्योती चांदेकर, मूळच्या पुण्याच्या. हिंदी चित्रपटातील एका छोट्या भूमिकेमधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. एक नजर चित्रपटाचे चित्रीकरण त्या बघायला गेल्या आणि घरी परतल्या. त्या चित्रपटात भूमिका मिळवून सुंदर मी होणार या नाटकातून त्या रंगभूमीवर आल्या. पुढे बाबूराव गोखले यांच्या करायला गेलो एक, वऱ्हाडी माणसं, स्वयंसिद्धा अशा नाटकातून त्यांनी कामे केली. नाट्यसंपदाच्या बेईमान या नाटकाच्या निमित्ताने मुंबईच्या रंगभूमीवर त्यांचे आगमन झाले. रखेली, राजकारण गेलं चुलीत, कथा अकलेच्या कांद्याची या त्यांच्या नाटकांची भरपूर चर्चा झाली. त्यांचे अत्यंत गाजलेले नाटक म्हणजे आमदार सौभाग्यवती, रा. र. बोराडे यांची दमदार लेखणी आणि ज्योतीताईंना मिळालेली प्रशांत सुभेदार यांच्या खणखणीत अभिनयाची जोड यामुळे रसिकांनी हे नाटक डोक्यावर घेतले. पुण्यात घर आणि कुटुंब असल्याने
मुंबईचे मनोरंजन विश्व त्यांच्यासाठी अनेक वर्ष दूर राहिले. गेल्या काही वर्षात मी सिंधुताई सपकाळ, पाऊलवाट, ढोलकी, तिचा उंबरठा, पाऊलवाट, सलाम, सांजपर्व या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडदाही गाजवला. त्यांना प्रतिष्ठेचा बालगंधर्व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत काळे यांनी त्यांची आठवण लिहिली. थिएटर अकॅडमीने हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वुल्फ हे नाटक उत्तर रात्र नावाने मराठीत आणले. ज्योतिताई तेव्हा व्यावसायिक रंगभूमीवर काम करायच्या, पण प्रचंड मेहनतीद्वारे त्यांनी प्रायोगिक शंखेखोरांना उत्तर देत त्या वर्षीचा नाट्य दर्पण पुरस्कार पटकावला. ठरलं तर मग ही त्यांची अखेरची मालिका. त्यांच्या पूर्णा आजीला भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच त्यांची प्रकृती बिघडली. त्यातून त्या उठल्या नाहीत. या तेजस्वी अभिनय ज्योतीला अभिवादन.